चरित्रामध्ये जे पण काही बंध आहेत, मुद्रा आहेत, काही श्लोक आहेत, काही मंत्र आहेत, त्याच्यामुळे गुरुचरित्रामध्ये जे पण काही मंत्र आलेले आहेत, त्याच्या उच्चारांमुळे, त्याच्या सामर्थ्यामुळे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे, की स्त्रियांच्या गर्भाशयावर त्याचा आघात होऊ शकतो. स्त्रियांच्या शरीरामध्ये जे अंडकोश असतो, त्याच्यावर त्याचा आघात होतो. मग नंतर पोटाचे विकार चालू होतात. या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून स्त्रियांनी हे वाचू नये, कारण की त्या मंत्रांमध्ये तितकं सामर्थ्य आहे, की त्याच्यामुळे स्त्रीच्या शरीराला आघात होऊ शकतात. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच, तुमच्या काळजीसाठीच सांगितल्या गेलेल्या आहेत, की तुमच्या हितासाठीच आहेत, की कृपया आपण वाचू नये. त्याच्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो, बाकी काहीही नाही. तर हे शेवटी तुमच्यावर आहे. जर का तुम्हाला तसे कुठलेही अनुभव आले नसतील, तसा कुठलाही पोटाचा विकार, त्रास जर का होत नसेल, तर तुम्ही अवश्य वाचा. ह्या गोष्टीवर मार्ग काय, की एखाद्या वेळेस जर का तुम्हाला वाचता येत नसेल, तर तुमच्या घरातील जे पुरुष वर्ग आहेत, पुरुष जे आहेत ते